आयफोन किंवा आयपॅड युजर असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण केंद्र सरकारने ऍपल युजरसाठी एक सुरक्षा इशारा जारी केला आहे। काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर आयफोन आणि आयपॅड या डिव्हाइसेसच्या ऑपरेटिंग सिस्टीम मधील त्रुटीमुळे हॅकिंगचा धोका वाढला आहे। इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने ऍपल आयफोन आणि आयपॅड युजरसाठी जारी केलेल्या या इशाऱ्याला हाय रिस्क श्रेणीत ठेवलं आहे। विशेष म्हणजे सरकारच्या या इशाऱ्याला ऍपलनेही दुजोरा दिला आहे। या सुरक्षा इशाऱ्यात ऍपलच्या नवीन आयफोन 16 चा देखील समावेश आहे। आता तो धोका काय आहे हे जाणून घेऊया। तर ऍपलच्या कोर ओएस मधील एका बिघाडामुळे ऍप युजर्सना त्यांच्या परवानगीशिवाय नोटिफिकेशन पाठवू शकतात। याच त्रुटीचा फायदा घेत हॅकर्स असे ऍप्स तयार करू शकतात जे युजर्सना बनावट सिस्टीम नोटिफिकेशन पाठवू शकतात। यामुळे आयफोन किंवा आयपॅड युजर्सचे ऍप क्रॅश होऊ शकतात किंवा काम करणं थांबवू शकतात। आता ऍपलच्या कोणत्या डिव्हाइस मध्ये हा धोका संभवतो ते सांगते। आयफोनच्या 11 ते 16 स्मार्टफोन सिरीज, तर आयपॅडच्या आयपॅड प्रो 13 इंचेस, आयपॅड प्रो 11 इंचेस, आयपॅड एअर, आयपॅड आणि आयपॅड मिनी या डिव्हाइसेसना हा धोका उद्भवू शकतो। तुमच्याकडे वरीलपैकी कोणता ऍपल डिव्हाइस असेल तर धोक्यापासून वाचण्यासाठी लगेचच सेटिंग मध्ये जाऊन सॉफ्टवेअर अपडेट करून घ्या आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करून लोकमतला फॉलो करायला विसरू नका।